आला थंडीचा महिना, हो आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला ओहो, मला लागलाय खोकला ओहो. तुम्ही म्हणाल हे काय, आजच्या व्हिडिओची सुरुवात ही अशी गाण्याबिड्यानी का? तर मंडळी, आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये खोकला, सर्दी, ताप असं सगळं येत असतं. हे आपल्याला सगळं माहिती आहे की आपल्याला त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत. पण खरं सांगायचं तर कुठलाही ऋतू बदलला की पहिल्यांदा आपल्याला सिग्नल मिळतो तो आपल्या त्वचेकडून. करेक्ट. कारण त्वचा आपली त्या ऋतुमानानुसार रिॲक्ट व्हायला लागते. आता थंडी सुरू झाली की आपल्याला भलेही काही लोकांना पटकन थंडी वाजते, काही लोकांना पटकन थंडी वाजत नाही, पण आपल्या त्वचेकडून पहिला सिग्नल मिळतो की हो आता ऋतू बदललाय आणि आता हिवाळा म्हणजे हवेमध्ये थंडी म्हणजे थंड वातावरणाला सुरू होणार आहे. ते सिग्नल म्हणजे काय असतं तर आपल्याला आपली त्वचा अचानक कोरडी वाटायला लागते. त्याच्यानंतर ओठ असे काही लोकांचे पांढरट पडतात किंवा काही लोकांचे ओठ फुटायला लागतात, टाचा फुटायला लागतात, ओठांना चिरा पडतात. असं केल्यानंतर इथे अचानक असं ओढल्यासारखं होतं, असं न करता सुद्धा ओढल्यासारखं होतं. अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आपली त्वचा सिग्नल देत असते. आणि कधी कधी तर काही लोक इतके म्हणजे त्यांची त्वचा इतकी ड्राय होते, इतकी शुष्क होते की आपण एखादा खारा शेंगदाणा कसा दिसतो तसे काही लोकांची खारा शेंगदाण्यासारखी स्किन दिसायला सुरुवात होते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा व्हिडिओ असणार आहे हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी स्वस्त आणि मस्त अशी कुठली प्रॉडक्ट. नमस्कार मंडळी, मी सुरभी भावे, सर्व भावे करावे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनोभावे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी स्वस्तात मस्त अशी कोणती केमिकलयुक्त ही प्रॉडक्ट, पण कमी केमिकलयुक्त प्रॉडक्ट, आणि कोणती घरगुती आपण प्रॉडक्ट वापरू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, तुम्हा सगळ्यांना एव्हाना माझ्या सगळ्या व्हिडिओजमधून एक गोष्ट लक्षात आली असेल की मला फार केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनं, ज्याला कॉस्मेटिक्स आपण म्हणतो, ती वापरायला फार काही आवडत नाही. म्हणून माझ्याकडे जी काही प्रॉडक्ट आहे ती त्यातल्या त्यात लाईट वेटेड, कमी केमिकलयुक्त अशी प्रॉडक्ट्स आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला अशीच प्रॉडक्ट दाखवणार आहे जी स्वस्तही आहे आणि मस्तही आहे. चला तर वळूया माझ्या पहिल्या प्रॉडक्टकडे. जसं थंडीची सुरुवात होते तसतसं आपण रोज मॉइश्चरायझर हे लावायलाच हवं. कारण हायड्रेटिंग मॉइश्चरायझर जर का तुम्ही त्वचेला लावलं तर हे बघा, आत्तासुद्धा हे बघा, असं केल्यानंतर त्वचा ही छान पद्धतीने पॉपआउट म्हणण्यापेक्षा असं छान वाटलं पाहिजे. की पूर्वीची पॉन्ड्सची ॲड होती की गुगली वुगली बुश, तर ते गुगली वुगली बुशवाला एक फिलिंग जे असतं ना, ते वाटायला पाहिजे की स्वतःच्या गालांना हात लावावासा वाटला पाहिजे. आणि हो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजची जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ती मी स्वतः विकत घेतलेली आहेत. हे कुठल्याही पद्धतीचं कोलॅबरेशन नाही. आणि आजचे जे काही रिव्ह्यूज असतील ते फक्त आणि फक्त माझी मतं असेल, सुरभी भावेची मतं असेल, याची कृपया नोंद घ्यावी. चला तर मी आज माझं पहिलं प्रॉडक्ट दाखवणार आहे तुम्हाला. हे जरा जवळ येऊन दाखवते तुम्हाला. पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल, आणि हे कमाल आहे. मी तुम्हाला दाखवते की सगळीच्या सगळी थोडं वापरलं गेलं आहे माझ्याकडून हे प्रॉडक्ट. सो हे किती हायड्रेटिंग आहे ते मी तुम्हाला इथे हे दाखवते. हे बघा, अक्षरशः हे लावल्यानंतर आपण पाण्याने चेहरा धुतल्यावर कसं फील येतो, पण अत्यंतिक त्वचेत आतमध्ये जाणारं, मुरणारं, अप्रतिम असं हे आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात आवडतं असं हे प्रॉडक्ट आहे थंडीतलं. की आणि ह्याचा फ्रेग्रन्स पण फार कमाल आहे. सो पॉन्ड्सचं लाईट वेट सुपर लाईट जेल, आणि ज्याच्यात हायड्रेटेड ग्लो, हायल्युरॉनिक ॲसिड आणि विटॅमिन ई अशा गोष्टींचा समावेश आहे. आणि हे आहे फक्त आणि फक्त 115 रुपयाला. सो पॉन्ड्सच्या या सुपर लाईट जेलाईटचा बिग
थम्सअप हे तुम्हीही वापरून बघू शकता आणि मला लगेच कमेंट करून कळवा की हे कसं आहे. त्याच्यानंतर माझं दुसरं प्रॉडक्ट आहे झुडिओचं चेरी ब्लॉसम मॉइश्चरायझर बॉडी लोशन, ज्याला असं म्हणतात. झुडिओचं हे तर अख्खी एवढी बाटली 99 रुपयाला आहे फक्त, जी की अख्ख्या सीझनमध्ये तुम्हाला पुरू शकते. मी काय करते, माझ्या चेहऱ्याला मी हे वापरते सध्या आणि माझ्या बॉडीला मी हे वापरते, जे की आहे झुडिओचं चेरी ब्लॉसम. झुडिओचं हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडंसं तुम्हाला पांढरट असं कदाचित हाताला दिसू शकेल आणि ते चेहऱ्याला दिसू नये म्हणून मी हे सिम्पल रिझनसाठी मी हे चेहऱ्याला हे लावत नाही, पण चेहऱ्याला मी फक्त हे सध्या हे लावते. त्याच्यामुळे झुडिओचं मॉइश्चरायझर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करतेच आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्या किमती बाकी त्याचं सगळ्या कुठे आहेत एक क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. सो झुडिओचं हे सध्या वापरण्यात आलेलं आणि ह्याच्यात अजूनही अनेक फ्रेग्रन्सेस आहेत, पण हे मी घेतलेलं आत्ताच्या सीझनमधलं पहिली बॉटल आहे चेरी ब्लॉसमचं बॉडी लोशन. त्याच्यानंतर आत्ता मी घेतलं आहे प्लमची ही बॉटल आहे, छोटीशी आहे. मी ह्याच्या अगोदर प्लमचं बॉडी ऑइल कधी वापरलं नव्हतं म्हणून हे केलं आहे, पण फार कमाल आहे. मी तुम्हाला हे पण कसं आहे ते दाखवते. ह्याची किंमत आहे 150 रुपये, पण मला नायकाच्या साईटवरती 123ला मिळाली ही बॉटल. सो ह्याचे जस्ट 2 ड्रॉप्स हे बघा, हे पण त्वचेमध्ये इतकं कमाल पटकन ॲब्झॉर्ब केलं जातं आहे आणि त्याच्यामुळे आणि ह्याचा व्हॅनिला फ्रेग्रन्स आहे जो की मला खूप असा आवडला नाही आहे, पण ठीक आहे, म्हणजे नॉट बॅड. आपली कोपरं ही जी कोपरं असतात किंवा गुडघे असतात हे अतिशय ड्राय होतात आणि आपण शक्यतो सौंदर्यप्रसाधनही फक्त चेहऱ्याला लावण्याकडे आपला कल असतो. पण लक्षात ठेवा, थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हात, कोपरं, गुडघे, ज्याला काही लोक ढोपरं पण म्हणतात, ते पाय, अशा म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला मॉइश्चरायझर मिळेल अशी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. आपण त्या गोष्टीसाठी जबाबदार आहोत, कारण सगळं शरीर शेवटी आपलंच आहे. त्यामुळे फक्त चेहरा हायड्रेटेड ग्लो आणि बाकी खाली खारा शेंगदाणा असं नको. सो ही पण गोष्ट ध्यानात घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात परिणाम थंडीचा ज्याच्यावरती होतो ते म्हणजे आपले ओठ. मी आत्ता वापरते आहे तो डॉट अँड कीचा लिप बाम, ज्याच्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आहे आणि SPF 30 आहे. म्हणजे अगदी तुम्ही उन्हातानात जरी कुठे जाणार असाल तरी हा लिप बाम, ह्याचं ॲक्च्युली आत्ता ब्लूबेरी अशी असा काय म्हणूया फ्लेवर आहे. कोणाला आवडत असेल जरूर घ्या, जरूर ट्राय करा. डॉट अँड कीमध्ये अजूनसुद्धा काही फ्रेग्रन्सेस अवेलेबल आहेत. सो ग्लिटर बॉम्ब असं त्याचं नाव आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याची किंमत आहे 249 MRP आहे, पण त्या पिंक फ्रायडे सेलमध्ये, नायकाच्या सेलमध्ये मला हा मिळाला आहे 170ला. तुम्ही जर का बघितलं माझी सगळी प्रॉडक्ट्स ही साधारण 200 रुपयाच्या पण पुढची नाही आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की ॲक्ट्रेस आहे म्हणजे खूप महागडी प्रॉडक्ट वापरतात, पण खरं सांगू का, ह्याच्यासाठी महागड्या ब्रँडचंच चांगलं असतं असं काही नाही आहे. तुम्हाला जी आवडती प्रॉडक्ट, जी तुमच्या त्वचेला सूट होणारी प्रॉडक्ट असेल तीच घेण्याकडे कल असू द्या. माझ्या शेजारचीने किंवा माझ्या मैत्रिणींनी अमुक तमुक मोठं महागडं प्रॉडक्ट वापरते ती म्हणून मला वापरायला पाहिजे असं नाही आहे. तुमची स्किन तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते की मला हे प्रॉडक्ट सूट होतं आहे का नाही होते, तो त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. काही लिप बाम हे असे असतात की लावल्यानंतर तुम्हाला आग होते, याचा अर्थ तो लिप बाम तुमच्या ओठांना सूट झालेला नाही आहे. त्याच्यानंतर मला हे अत्यंत कमाल असं प्रॉडक्ट मिळालं आहे. कोकोसोल नावाचा ब्रँड आहे आणि त्याचं कोकोनट मेल्ट बाम मी दाखवते तुम्हाला. गंमत हा असा दिसतो. ह्याच्यातलं थोडंसंच वापरून झालं आहे माझं, पण पुन्हा आता इथे मग अशी लावलं होतं की नाही, आता दुसरं प्रॉडक्ट मी इथे लावते, हे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं लावलं झालं. आहा, आणि छान असं ते त्वचेमध्ये मुरलेलं आहे, ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आणि तुम्ही फक्त मॉइश्चरायझिंगसाठी म्हणजे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून नाही, तर तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता. तो काय आहे ते मी तुम्हाला सांगते. ह्या बॉक्सवर लिहिलं आहे की हे तुम्ही बॉडी मॉइश्चरायझर म्हणून लावू शकता, तुम्ही हेअर मास्क म्हणून वापरू शकता.
किंवा मेकअप क्लेन्झर म्हणून वापरू शकता, ड्राय शेव ऑइल म्हणून पण वापरू शकता, त्याच्यानंतर बाथ बूस्ट, अंघोळीला जायच्या आधी तुम्ही हे प्रॉडक्ट वापरू शकता. त्याच्यानंतर बेबी मसाज, ह्या बाम जो कोकोनट बाम आहे ह्याच्याने तुम्ही बेबीला सुद्धा मसाज करू शकता आणि बेली बाम म्हणून पण तुम्ही वापरू शकता. थोडक्यात एक गंमत सांगू का, सोप्या भाषेत काय आहे माहिती आहे का, हे आपल्या पूर्वीच्या पॅराशूटच्या बॉटलमध्ये कसं गोठलेलं ऑइल असतं, हे ऑइल त्यांनी गोठवलं आहे आणि हे आपल्याला ते विकतायत कोकोनट बाम. सो कोणाला हे जर का हे खूप फॅन्सी प्रॉडक्ट वाटत असेल, घेतलं नाही तरी चालेल, नॉर्मल मॉइश्चरायझरसुद्धा तुम्ही लावू शकता. पण हे जरा एक्स्ट्रा फॅन्सी आहे, थोडक्यात गोठवलेल्या तेलाचा फॅन्सीनेस आहे. हा 449ची MRP आहे, पण मला हा 270ला मिळाला आहे नायकावरती. सो तुम्ही हा अगदीच ट्राय करू शकता. ऑनेस्टली माझे आता काही नाटकाचे प्रयोग आहेत आणि मी नागपूर साईडला जाणार आहे, जिकडे प्रचंड थंडी असणार आहे, म्हणून हे सगळे ॲक्च्युली मी हे त्याच्यासाठी घेतलं आहे, पण मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा म्हणून हे 2-3 वेळा वापरलं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे, थंडी जरी असली तरी सनस्क्रीन लावायचं नाही असं करू नका. आपलं पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावा आणि त्याच्यानंतर छान सनस्क्रीन लावा. मी आत्ता घेतलं एसेन्शियल्स बाय फॉक्सटेलचं डेली ग्लो सनस्क्रीन, ज्याचा SPF आहे 50. त्याच्यामुळे आणि हे ऑल स्किन टाईपला सुटेबल आहे. नायसिनामाइड प्लस विटॅमिन C असं अशाने युक्त असं आहे. सो ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देईन, मी कसं मला वाटतं किंवा काय वापरल्यानंतर. ओके, सो ही होती माझी काही केमिकल म्हणण्यापेक्षा बाजारात अवेलेबल असलेली प्रॉडक्ट. आता मी तुम्हाला सांगते की ह्यातलं तुम्हाला काही वापरावं असं वाटत नाही आहे. समजा खरं तर ह्यातला एखाद दुसरं प्रॉडक्ट वापरायला पाहिजे तुम्ही, पण समजा वाटलं नाही तर घरगुती काय काय गोष्टी आपण वापरू शकतो थंडीमध्ये हे तुम्हाला सांगते मी. बाजारात अवेलेबल असलेल्या प्रॉडक्टबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली, पण आता सांगणार आहे थंडीमध्ये तुम्ही, म्हणजे थोडक्यात माझ्या आज्या काय काय प्रॉडक्ट वापरायच्या त्या मी तुम्हाला सांगते. थंडीमध्ये सगळ्यात कमाल असं घरगुती जे काय वापरू शकतो ते म्हणजे खोबरेल तेल. तुम्हाला यातलं कुठलंही फॅन्सी काही वापरायचं नसेल तर चक्क रोज रात्री खोबरेल तेलाने पूर्ण कोपरांना, गुडघ्यांना, चेहऱ्याला सुद्धा तुम्ही खोबरेल तेल लावू शकता. फक्त ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना पिंपल्स येण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांनी फक्त लावताना खूप क्वांटिटी नका घेऊ. किंवा आजकाल घाण्यावरती मिळणारं जे तेल असतं ते सगळ्यात बेस्ट, म्हणजे कोल्ड प्रेस्ड ऑइल जे असतं ते सगळ्यात उत्तम, त्यामुळे ते अगदीच तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतरचं दुसरं प्रॉडक्ट म्हणजे कोकम तेल नावाचं असं एक फळ असतं, ते घासलं की तुम्ही टाचांच्या भेगा त्यांनी दूर करू शकता, त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे. किंवा सगळ्यात बेस्ट ओठांसाठी मी सांगेन तूप. रात्री झोपताना साजूक तूप जर का घरात असेल तर तेवढं फक्त लावा. फक्त कधी कधी ना त्याचा एक वेगळा वास यायला लागतो, म्हणजे रात्रभर ठेवल्यामुळे. तर तो ज्यांना वास आवडत असेल त्यांनी नक्की वापरा, ज्यांना नसेल आवडत नका वापरू. त्यांच्यासाठी हे लिप बाम आणि ह्याव त्याव सगळ्या गोष्टी आहेतच. पण माझं म्हणण्याचा मुद्दा हा आहे की थंडी आली आहे तर तुम्ही तुमच्या स्किनची भरपूर 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 काळजी घ्या, कारण आपली स्किन छान तर आपण छान. कारण कधी कधी मला खूप लोक विचारतात एवढा ग्लो कसा आणि तेवढा कसा. जरी मी कुठली फार कॉस्मॅटिक वापरत नाही तरीही मी माझ्या त्वचेची बऱ्यापैकी काळजी घेत असते. मी खूप घेते असं मी म्हणणार नाही, उगाच खोटं काहीतरी सांगणार नाही. पण मला थोडीशी आजकाल जसं वय वाढते तसं स्किनबद्दलची जागरूकता माझ्यात निर्माण झाली आणि म्हणून मी आजकाल माझ्या स्किनची काळजी घ्यायला लागले. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ओठांसाठी म्हणजे खूपच उरले असतील, ज्याला म्हणतो किंवा उकलले असतील, तर तुम्ही थोडीशी कॉफी पावडर घेऊन त्याच्यात थोडंसं गुलाबाचं पाणी ते मिक्स करून ओठांना लावू शकता. त्यांनी एक्सफोलिएट करू शकता आणि त्याच्यानंतर लिप बाम लावू शकता. म्हणजे ओठांवरच्या भोवती जे काळं येतं किंवा ओठ उरले जातात, काळे पडतात, काही लोकांचे पांढरे पडतात, तर त्याचं प्रमाण कमी होईल. तर मंडळी, हा होता आजचा हिवाळ्यात स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट्स कोणती कोणती वापरावीत ह्याबद्दलचा व्हिडिओ. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ह्यापैकी कुठली कुठली प्रॉडक्ट्स वापरलीत. तोपर्यंत थंडी सुरू होतीये, काळजी घ्या. आणि हो, थंडीच्या दिवसात भरपूर व्हरायटी असते भाज्यांची. सगळं छान छान खा, ताज्या भाज्या आणून खा आणि स्वतःची भरपूर काळजी घ्या. तोपर्यंत भेटूया नव्या विषयासहित नेक्स्ट म्हणजे पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. लव्ह यू.